पिंपरी चिंचवडमधील विधानसभा निवडणूक चांगली चर्चेचा विषय ठरली होती. का तर तिन्ही आमदार हे महायुतीचे निवडून आलेत. पैकी 2 आमदार हे भाजपाचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आलाय. भाजपाच्या आमदारांमध्ये सलग तिसऱ्यांदा महेश लांडगे तर शंकर जगताप हे पहिल्यांदाच निवडून आलेत. दोन्ही आमदारांचा इतिहास पाहता आमदार महेश लांडगे हे भाजपाचे माजी शहराध्यक्ष आहेत, तर आमदार शंकर जगताप हे सध्या भाजपा शहराध्यक्ष आहेत, तर माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ज्या प्रकारे भाजपाने शहरात आपला विजय मिळवला, यातून शहरात भाजपाचे वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू आहेत. त्यावरून लवकरच शहराध्यक्ष देखील बदलणार असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत. तसेच शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची भरपूर नावं समोर येत आहेत. पण पिंपरी चिंचवड शहरातून नेमकं कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाईल हे अजून गुपित आहे. तुम्हाला काय वाटतंय? आमदार शंकर जगताप हेच पुन्हा शहराध्यक्ष होतील, की कार्यकारी अध्यक्ष असलेले शत्रुघ्न काटे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येईल, की आणखी कोणता नवीन चेहरा समोर येईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑनलाईन नेता मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.